तर नांदेड लोकसभेत भाजपकडून विद्यमान खासदार चिखलीकरांसोबत रातोळीकर यांचंही नाव चर्चेत होतं। त्यात आता मिनल खदगावकरांचं नाव पुढे आलंय। कोण आहेत मिनल खदगावकर आणि त्यांनी अमित शहांच्या घेतलेल्या भेटीमागचा अर्थ काय निघतात, पाहूया हा एक रिपोर्ट। नांदेड लोकसभेसाठी भाजपकडनं इच्छुक मिनल खदगावकरांनी अमित शहांची भेट घेतल्यानं जिल्ह्यात त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा आहेत। संभाजीनगरमध्ये मिनल खदगावकरांनी शहांची भेट घेतली। जर खदगावकरांना उमेदवारी मिळाली तर नांदेडमधल्या 2 माजी काँग्रेसी नेत्यांना राज्यसभेपाठोपाठ लोकसभेचं तिकीट मिळणार आहे। अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना भाजपनं राज्यसभेचं तिकीट दिलं। चव्हाणांनंतर मिनल खदगावकरांनीही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर आता त्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची चर्चा आहे। मिनल खदगावकरांना तिकीट मिळाल्यास स्थानिकांच्या मते हा भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांसाठी धक्का असणार आहे। कारण अशोक चव्हाण जरी राज्यसभेवर गेले असले तरी मिनल खदगावकर चव्हाणांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात। त्यामुळे नांदेड भाजपमध्ये चिखलीकरांच्या वर्चस्वाला चव्हाण पहिला धक्का देतील असं बोललं जात आहे। मिनल खदगावकर माजी खासदार भास्करराव पाटलांची सून आहे आणि अशोक चव्हाणांच्या नातलग आहेत। भाजप प्रवेशाआधी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या होत्या। वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। नांदेड लोकसभेसाठी भाजपकडनं मिनल खदगावकर, विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर, जिल्हाध्यक्ष संतू खंबर्डे, आमदार राम पाटील रातोळीकर हे इच्छुक आहेत। तर काँग्रेसकडनं नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण, आशा शिंदे आणि माजी खासदार व्यंकटेश काब्देंचं नाव चर्चेत आहे। गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडल्यात त्यावरून भाजपकडनं मिनल खदगावकरांचं नाव आघाडीवर आल्याचं दिसतंय। कुणाला तिकीट द्यावं यासाठी नांदेडच्या भाजपचे पक्ष निरीक्षक दाखल होण्याच्या काही तासांआधीच मिनल खदगावकरांचा भाजप प्रवेश झाला। पक्ष निरीक्षकांच्या बैठकीमध्ये इतरांबरोबर खदगावकरांचं नाव सुचवलं गेलं। बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी माजी खासदार भास्करराव पाटलांच्या घरी भेट दिली। त्यात आता संभाजीनगरमध्ये मिनल खदगावकर अमित शहांना भेटल्या। या घडामोडींमुळे खदगावकरांचं नाव प्रबळ मानलं जात आहे। म्हणून अशोकरावजींनी त्या दिवशी बीजेपीमध्ये प्रवेश केला त्याच दिवशी डॉक्टर मिनलने ठरवलं की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करेन। राहिला प्रश्न उमेदवारीचा, उमेदवारी मागायचा प्रत्येकाला अधिकार आहे, तिने उमेदवारी मागितली। दुसरीकडे गेल्या लोकसभेत वंचितमुळे जो फटका अशोक चव्हाणांना बसला होता ते वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे। नांदेड लोकसभा भाजपच्या प्रताप चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यामध्ये झाली। चिखलीकरांना 4,86,806 तर चव्हाणांना 4,46,658 मतं पडली। चिखलीकरांचा 40,148 मतांनी विजय झाला। मात्र भाजपच्या चिखलीकरांच्या विजयात वंचितच्या यशपाल भिंगे यांच्या मतांचा वाटा राहिला। नांदेडमध्ये वंचितला 1,66,196 मतं मिळाली। 2019च्या लोकसभेला यशपाल भिंगे वंचितकडनं लढले। मविया सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीनं भिंगेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून शिफारस केली। मात्र तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी त्यावर स्वाक्षरीच केली नाही। यानंतर भिंगेंनी तेलंगणाच्या केसी राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला। सध्या भिंगे बीआरएस सोडून काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। चव्हाण साहेब, आता तुम्ही आमच्यामध्ये आलेला आहात, त्यामुळे आता हळूहळू आता तुम्हाला सगळे सिस्टीम आता समजायला की कालच तुम्ही बैठकीत म्हणलात की आता मी हळूहळू सगळे शिकतो। पण मला असं वाटतं मध्ये जाऊन तुम्ही आजकाल असाल तर सगळे मोठे होऊन जाता काही वाटायला। परंतु माझी एक विनंती आहे, ही पार्टी की नाही भल्या भल्याला समजली नाही। चिखलीकर साहेब भल्या भल्याला समजली नाही, मला देखील कळलं नाही साहेब। दरम्यान नांदेड भाजपमध्ये जर चिखलीकरांचा पत्ता कापून खदगावकरांना संधी मिळाली तर काही दिवसांपूर्वीच भाजपच्या अजित गोपछडेंनी केलेलं मिश्किल विधान खरं ठरेल की काय अशी कुजबूज नांदेडमध्ये सुरू आहे। प्रणित मोरेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।